नमस्कार मित्रमैत्रिणींनो, रश्मीच अकाउंटन्सी क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. मी आली आहे अकाउंटन्सी, तेही मराठीतून घेऊन साध्या सोप्या पद्धतीने. आजचा आपला टॉपिक आहे जर्नल एंट्रीज आणि त्याचं लेजर पोस्टिंग. हाऊ टू मेक जर्नल एंट्रीज अँड देअर लेजर पोस्टिंग. चला तर मित्रमैत्रिणींनो, आपण बघूयात जर्नल एंट्री कसं करायचं आणि त्याचं लेजर पोस्टिंग कसं करायचं. त्यासाठी इथे एक छोटासा इल्युस्ट्रेशन घेतलेला आहे, मी प्रॉब्लेम घेतलेला आहे. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन, पोस्ट देम टू लेजर अँड बॅलन्स द अकाउंट. डेट आहे मार्च 2004. सगळ्यात पहिलं ट्रान्झॅक्शन आहे दिलीप स्टार्टेड हिज बिझनेस विथ कॅश ₹10,000. Purchased furniture from Shah on credit 500. Brought goods for cash from Malik 7,000. Sold goods to credit to Alim 3,700. Sold goods for cash to Joshi 2,900. Paid cash to Shah 500. Goods purchased on credit from Mehta 9,800. Sold goods on credit to Singh 5,480 rupees. Received from Amin cash due from him 3,700. Joshi returned goods sold on 7th, so cash returned rupees 2,900. Received cash from Singh rupees 4,480. Paid office salaries rupees 500. Rent 2,250. Received commission 100 rupees. अशा वेगवेगळ्या डेटच्या काही ट्रान्झॅक्शन्स आहेत. त्याच्या पहिल्यांदा आपल्याला जर्नल एंट्रीज करायचे, म्हणजे त्याला म्हणतात जर्नलाइज, आणि नंतर त्याचं करायचं लेजर पोस्टिंग. आणि लेजर पोस्टिंग केल्यावरती त्याचं बॅलन्स टॅली करून घ्यायचं आहे आपल्याला. मित्रमैत्रिणींनो, सगळ्यात महत्त्वाचा हा जो टॉपिक आहे जर्नल एंट्री आणि लेजर पोस्टिंग, हे जर तुम्हाला अकाउंटिंगमधलं जमलं तर अकाउंटिंगमधला 30 ते 40% भाग तुम्हाला जमला. सगळ्यात पहिला जर्नल एंट्री करताना जे काही ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे ते ट्रान्झॅक्शन व्यवस्थित समजून घ्यायचं. ते समजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 2 अकाउंट कुठले कुठले पडतात हे बघायचं, आणि त्यातून आपल्याकडे काय आलं आहे, काय गेलं आहे, कोणी घेतलं आहे, कोणी दिलं आहे, हे सगळं डिटेल्स काढायचं. अकाउंटचं टाईप काढायचं आणि रूलनुसार जे काही आपले गोल्डन रूल्स मी दाखवले आहेत त्या रूल्सनुसार त्याची एंट्री करायची. एवढं साधं सोपं आहे. चला तर आपण बघूयात आता जर्नल एंट्रीज कसं करणार आहात आपण. इथं मी सोल्युशनचं पान ओपन केलेलं आहे. सोल्युशन करताना सगळ्यात पहिला मी डेटचा कॉलम वाकून घेतला आहे, नंतर पर्टिक्युलरचा, LFचा, LF म्हणजे लेजर फोलिओ, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज, म्हणजे टोटल 1 2 3 4 आणि 5 असे 5 कॉलम्स आखून घेतलेले आहेत. सगळ्यात पहिला आपला ट्रान्झॅक्शन होता मार्च 1 तारखेचा 2004चा. दिलीप स्टार्टेड हिज बिझनेस विथ कॅश ₹10,000. याचा अर्थ काय झाला आहे, दिलीपने आपला बिझनेस स्टार्ट केला आहे 10,000 रुपये घेऊन. त्याच्यामध्ये कॅपिटल गुंतवलेत म्हणजेच 10,000 रुपये. तर 2 अकाउंट पडतात. एक आहे दिलीप्स कॅपिटल अकाउंट, दुसरा आहे कॅश अकाउंट. राईट मित्रमैत्रिणींनो, कंपनीज ॲक्ट 1956 नुसार व्यक्ती आणि व्यक्तीने स्टार्ट केलेला बिझनेस या दोघांनाही स्वतंत्र अस्तित्व आहे. आपण इथे जर्नल एंट्री करतोय बिझनेसच्या अकाउंटमध्ये, व्यक्तीच्या अकाउंटमध्ये करत नाही आहेत. त्याच्यामुळे आपण व्यक्तीच्या दृष्टीने नाही बघायचं, आपल्या बिझनेसच्या दृष्टिकोनातून बघायचं. व्यक्तीला आणि त्याच्या बिझनेसला हे स्वतंत्र अस्तित्व आहे.
तर आपल्याकडं बिझनेसच्या दृष्टिकोनातून कॅश आली आहे. कॅश कशाच्या थ्रू आली आहे? दिलीप्स कॅपिटलच्या थ्रू आलेली आहे. तर एंट्री बघा अशी आपण करू. कॅश अकाउंट डेबिट ₹10,000 टू दिलीप्स कॅपिटल अकाउंट 10,000. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश किंवा नॅरेशन असं देखील लिहू शकतो आपण. बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. सेकंड आहे फर्निचर अकाउंट डेबिट 500 टू शहाज अकाउंट 500. ही एंट्री कशी काय केली आपण इथं? तर परचेस्ड फर्निचर फ्रॉम कॅश ऑन क्रेडिट 500. काय परचेस केलं आपण? फर्निचर परचेस केलं आहे. कुणाकडनं केलं आहे? शहाकडनं केलं आहे. ऑन क्रेडिट म्हणजे काय? उधारीवरती केलेलं आहे. म्हणून ही एंट्री आली. फर्निचर अकाउंट डेबिट 500 टू शहाज अकाउंट 500. बिंग फर्निचर परचेस्ड ऑन क्रेडिट फ्रॉम शहा. पुढचं आहे ब्रॉड गुड्स फॉर कॅश फ्रॉम मलिक ₹7,000. ब्रॉड गुड्स म्हणजे काय? ब्रॉड म्हणजे परचेस केलं आहे. कुणाकडनं परचेस केलं आहे? मलिककडनं केलं आहे, पण रोखीने केलं आहे. रोखीने केलं म्हणजे आपल्याकडनं कॅश गेली आणि त्याच्या बदल्यात गुड्स आले. म्हणून गुड्स अकाउंट डेबिट टू 7,000 टू कॅश अकाउंट 7,000. बिंग कॅश परचेसेस फ्रॉम मिस्टर मलिक. पुढचं ट्रान्झॅक्शन आहे सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू अमीन 3,700. ऑन क्रेडिट याचा अर्थ काय? उधारीवरती. गुड सेल्स केलेत. कुणाला केलेत? अमीनला केलेत. उधारीवरती गुड सेल्स केले अमीनला. तेव्हा आपल्याकडनं कॅश गेली का? नाही गेली. आली का? नाही आली. त्याच्यामुळे गुड्स आपल्याकडनं गेलेत आणि त्या बदल्यात कॅशही आली नाही, गेली देखील नाही. फक्त आपण उधारीवरती सेल केलेत, त्यामुळे गुड्स गेलेत फक्त. म्हणून येतं अमीन्स अकाउंट डेबिट 3,700 टू गुड्स अकाउंट 3,700. बिंग क्रेडिट सेल्स टू अमीन. पुढचं सोल्ड गुड्स फॉर कॅश टू जोशी. कॅश अकाउंट डेबिट 2,900 टू गुड्स अकाउंट 2,900. पेड कॅश टू शहा ₹500. शहा अकाउंट डेबिट 500 टू कॅश अकाउंट 500. बिंग कॅश पेड टू शहा. गुड्स परचेस्ड ऑन क्रेडिट फ्रॉम मेहता 9,800. क्रेडिटवरती म्हणजे उधारीवरती परचेस केले, त्यामुळे गुड्स अकाउंट डेबिट टू मेहताज अकाउंट 9,800. सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू सिंग 5,480. सिंग अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट. बिंग क्रेडिट सेल टू सिंग 5,480 rupees. Received from Amin cash due from him 3,700. जे अमीनला आपण काय केलं होतं अगोदर? अमीनकडनं आपण परचेस केलं होतं, ब्रॉड केलं होतं, म्हणजेच परचेस केलं होतं. त्या बदल्यात आपण कॅश त्यावेळेस दिली नव्हती. नाही, अमीन त्याच्या बदल्यात कॅश दिली नव्हती, ती कॅश आता आली आहे. कॅश अकाउंट डेबिट 3,700 टू अमीन्स अकाउंट 3,700. रिसिव्ड कॅश फ्रॉम मिस्टर अमीन ऑन अकाउंट. पुढे जोशी रिटर्न गुड्स सोल्ड ऑन 7th, सो कॅश रिटर्न्ड 2,900.
गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 2900 2900 being refunded cash to Joshi on return of goods by him. पुढे आहे received cash from Singh 4480 cash account debit to Singh account 4480 paid office salaries 500 rent rupees 2250 salary account debit 500 rent account debit 250 to cash 750 being paid salaries and rent for the dash month. जे काही मंथ जर दिलं असेल तर मंथ लिहायचं, अदरवाईज नाही लिहायचं. रिसिव्ड कमिशन रुपीज 100 कॅश अकाउंट डेबिट 100 टू कमिशन अकाउंट 100 being cash received for commission. मित्रमैत्रिणींनो, आजच्या लेजर पोस्टिंग अँड जर्नल एंट्रीज देअर जर्नल एंट्रीजच्या लेजर पोस्टिंगचा हा पार्ट 1 होता. या जर्नल एंट्रीजचा लेजर पोस्टिंग आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. मी आशा करते की माझं जे काही मी अकाउंटिंग तुम्हाला शिकवते हे तुम्हाला समजतच असेल. जर काही क्युरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये घाला. आणि हा मित्रमैत्रिणींनो, माझ्या रश्मीज अकाउंटन्सी क्लासेस या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर, धन्यवाद.